नमस्कार, दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे एकादशी आणि मी एकादशी निमित्त स्पेशल साबुदाण्याची टिक्की कशी बनवायची आहे ते मी सांगणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता चला तर मग मी तुम्हाला रेसिपी सांगते काय काय लागणार आहे ते। येथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि बारीक कट केलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची तुम्हाला जर कुटून घ्यायची असेल तर कुटूनही घेऊ शकता। इथे मी बटाटा छान असं किसणीच्या मदतीने किसून घेत आहे। जर तुम्हाला मॅश करायचे असेल तर मॅशरने मॅशही करू शकता। बटाटे आपले किसलेले तयार झाले। इथे मी 1 वाटी भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे व त्यामध्ये किसलेले उकडलेले बटाटे घातलेले आहेत व आता हिरवी मिरचीही घालायची आहे। माझ्याकडे वेळ खूप कमी होता म्हणून मी कट करून घेतलेली आहे। इथे मी 5 ते 6 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शेंगदाण्याचा कूट कमी जास्त घालू शकता। मला जास्त आवडतो म्हणून मी हे 5 ते 6 चमचे कूट घातलेला आहे। आणि इथे मी शेंदी मीठ घातलेला आहे। इथे मी जिरे आणि कोथिंबीरीचा अजिबात वापर केलेला नाही, कारण की आमच्याकडे एकादशीला हे खात नाहीत म्हणून मी हे टाकलेले नाहीत। आणि आता हे हाताच्या मदतीने छान असं याचं एकजीव आपल्याला पीठ हे छान असं मळून घ्यायचं आहे। आणि ह्या साबुदाणा टिक्की खायला खूप छान लागते आणि एकदम झटपट होते। आणि हे तुम्ही एकादशीला कोणत्याही जर तुम्हाला कोणता उपवास असेल तर त्या उपवासाला तुम्ही करू शकता। आपलं पीठ हे छान मळून तयार झालेलं आहे। चला तर मग आता गॅसवर मी इथं पॅन गरम करायला ठेवला आहे। यावर मी तेलाने आता हे तूप आता मी हे सर्व पॅनला लावत आहे। मी इथे तेल वापरत नाही, मी इथे साजूक तूप घरी बनवलेलं एकदम प्युअर आहे हे तूप मी वापरत आहे। आता चला तर मग तवा गरम होईपर्यंत आपण हातावर थोडेसे तेल घेऊन आपण आता ही साबुदाण्याची टिक्की करूयात। आधी छोटासा गोळा घ्यायचा आहे, नंतर तो हाताने असा छान गोल गोल करायचा आहे। नंतर मग आता त्याला आपण दाबून असं छान थोडासा चपटा आकार द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। आणि ही टिक्की खायला खूप छान लागते आणि अगदी झटपट होते। तर अशाच प्रकारे मी आता हे सर्व साबुदाणा टिक्की करून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता आपल्या टिक्की तयार झालेले आहेत। आता तवाही आपला छान असा गरम झालेला आहे। आता त्यावर आपल्याला ही टिक्की हळूवारपणे सोडायची आहे आणि आधी सुरुवातीला मंद गॅसवर आपल्याला ही टिक्की दोन्हीकडून भाजून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला फुल गॅसवर करायची आहे। फुल गॅसवर केला तर नुसतं दूर सुटेल, पण आपला तो बटाटा साबुदाणा आहे का तो छान असा भरपूर भाजून निघणार नाही। त्यामुळे आधी मंद आचेवर आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे 5 मिनिट आणि नंतर मग आपल्याला फुल गॅस करायचा आहे। तुम्ही बघू शकता आपली साबुदाणा टिक्की छान भाजत आहे आणि एकदम तव्यालाही अजिबात शेती बसलेली नाही, हळूवारपणे निघत आहे। आता आपल्याला ही सर्व पलटून टाकायचे आहे। आलटून पलटून दोन्ही बाजूने छान अशी आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला तूप वरतून थोडंसं टाकायचं असेल तर तूपही घालू शकता। एकदम कमी तेलकट आणि जास्त तूपकट पण नाही आहे। जर कोणी जास्त तेलाचे तुपाचे पदार्थ खात नसेल तर त्यांच्यासाठीही छान आहे। तुम्ही बघू शकता तर तयार आहे आपली ही साबुदाणा टिक्की। एकदम झटपट तयार झालेली आहे आणि कमी तुपात आणि कमी तळलेली आहे आणि खायला खूप छान लागते। आणि ही उपवास स्पेशल आहे एकादशी। आणि आता त्याचप्रमाणे आपल्याला याप्रमाणे बाकीच्याही जी साबुदाणा टिक्की केलेली होती का तीही आपल्याला यावर छान अशी भाजून घ्यायची आहे। जर तुम्हाला अजून तूप टाकायचे असेल तर तुम्ही अजूनही टाकू शकता आणि कमी तुपामध्ये सुद्धा ही साबुदाणा टिक्की छान होते, खायला खूप छान लागते, खुसखुशीत लागते। तर ती पण आपली तयार झालेली आहे। तर चला तर मग आता आपली एकादशी स्पेशल ही साबुदाणा टिक्की तयार झालेली आहे। इथे मी दह्यासोबत खाणार आहे। जर तुमच्याकडे तुम्ही शेंगदाण्याची चटणी बनवली असेल तर तुम्ही त्याही सोबत खाऊ शकता। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। साबुदाणा टिक्की खा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा।